नमस्कार मित्रांनो, आज एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी ऍडमिशन घ्यायचं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती की ऍडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार, नीटचा कटआउट खाली येणार का नाही. बरेच प्रश्न होते या संदर्भात. तर त्याचं आज एक उत्तर आपल्याला सापडलेलं आहे की एनसीआयएसएम न नवीन ऍडमिशनची जी काय प्रोसेस आहे ती पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे. 23 जानेवारी 2026 पर्यंत ही ऍडमिशन प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. तर त्यासाठी नीटचा कटआउट खाली येणार का नाही हा प्रश्नाचं उत्तर थोडं आपण बाजूला ठेवू. सध्या जे काही नोटीस आहे ते कशा पद्धतीचे आहे, काय आहे ते आपण थोडं पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये कुणाकुणाला संधी उपलब्ध आहेत आणि कोणाकोणाला ऍडमिशन आता आपल्याला या नोटीसच्या नुसार मिळणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर आपण हे नोटीस समजून घेतल्यानंतर आपण देणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि मित्रांनो, आपण आता ह्या नोटीसकडे जाऊया. तर तर मित्रांनो, एनसीआयएसएम ची ही ऑफिशियली नोटीस आहे. ही नोटीस अशा पद्धतीनं आहे की तर आपण बघतोय extension of cutoff date, last date of admission, UG and PG course आयुष, आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अकॅडमिक इयर 2025-26 रेकॉर्डिंग आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुष लेटर नंबर AA 13015, डेट एक्सटेंशन 3/13/1/2026. We refer to subjects seated above the referred letter. This is convey that Ministry of Ayush, Government of India approved extend cutoff date, last date of admission Ayush undergraduate आणि पोस्ट ग्रॅज्युएट, युजी आणि पीजी अकॅडमिक इयर 25-26. अर्लियर कटआउट लास्ट डेट म्हणजे याची जी कटआउटची लास्ट डेट आहे ते युजी आणि पीजी साठी 20 डिसेंबर 2000, जी डेट होती ती 20 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 2025 रिस्पेक्टिव्हली होती. तर ती डेट जी आहे ते सध्या एक्सटेंड होऊन ती डेट 14 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 पर्यंत अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आयुष इन्स्टिट्यूशन अकॅडमिक इयर 2025-26 जे आहे ते आपल्याला लास्ट डेट 23 जानेवारी 2026 पर्यंत केलेली आहे. तर मित्रांनो, हे होतं आपलं एनसीआयएसएम च ऑफिशियली नोटिफिकेशन. हे नोटिफिकेशन कुणाकुणाला पाठवलं आहे तर प्रिन्सिपल सेक्रेटरी, सेक्रेटरीज आयुष अँड हेल्थ ऑल स्टेट. त्याच्यानंतर हे दुसरं लेटर कुणाला पाठवलंय त्यांनी तर द कमिशनर, डायरेक्टर अँड डेप्युटी डायरेक्टर आयुष ऑल स्टेट. त्याच्यानंतर दी व्हाईस कॉन्सलर NIA जयपूर, रजिस्ट्रेशन ऑफ ऑल युनिव्हर्सिटीज हॅव्हिंग आयुष इन्स्टिट्यूशन, all directors, dean, principal of Ayush colleges, all central, state, UT counseling authorities and all deemed universities. तर मित्रांनो, हे आजचं नोटिफिकेशन होतं. तर आता आपण तर या प्रोसेसचा आता सध्याला कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना 144च्या वरती मार्क आहेत जनरल साठी आणि ज्या विद्यार्थ्यांना SC ST आणि OBC यामध्ये ज्यांना मार्क आहेत त्यांच्यासाठी ह्या नोटीसचा आता डायरेक्ट ह्याचा फायदा होणार आहे. दुसरं, तुम्ही म्हणाल की सर आम्हाला नीट कटआउट पेक्षा म्हणजे जे आता 144 पेक्षा कमी मार्क आहेत किंवा 113 पेक्षा कमी मार्क आहेत तर आम्ही क्वालिफाय होणार का, तर त्याच्यासाठीचं मित्रांनो सेपरेट नोटिफिकेशन अजून येणं बाकी आहे. ते उद्या किंवा परवापर्यंत येऊ शकतं. आपल्याला ते अधिकृत आल्यानंतर येणार का तर 100% येणार, पण ते अधिकृत आल्यानंतर आपण त्यावरती बोलू शकतो. पण सध्या हे विद्यार्थी अजूनही ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नाही अशा विद्यार्थी आता सध्या ऍडमिशन घेऊ शकतात. ज्याचं रजिस्ट्रेशन नाही त्या विद्यार्थ्यांनाही रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या राज्यामध्ये
किती फी स्ट्रक्चर लागेल आणि कुणाला संधी उपलब्ध होऊ शकते. तर आपण आता पहिलं स्टेट बघणार आहे महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र स्टेटमध्ये साधारण आपल्याकडे BAMS आणि BHMS च्या सध्या उपलब्ध जागा 140 आहेत आणि अजून एक नवीन कॉलेज येऊ शकतं त्याच्या 100 जागा, म्हणजे अशा टोटल 250 जागा उपलब्ध होतील. यामध्ये SC ST OBC यासाठी NT यासाठी 113च्या वरती मार्क पाहिजेत आणि जनरल साठी 144च्या वरती मार्क पाहिजे. पण यामध्ये कटआउट किती खाली येईल, जर एक कॉलेज वाढलं तर समजून जायचं जो कटआउट आहे तो, जो कॅटेगरीचा कटआउट आहे तो समथिंग 260च्या 265च्या वरती जाऊ शकतो जनरल कॅटेगरी आणि SC NT OBC साठी, ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट अलाउड होऊ शकते, ज्यांना उद्याच्याला भविष्यात त्याच्या शासकीय संधी उपलब्ध होतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना IQ मधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या त्या कॉलेजच्या किती सीट उपलब्ध असतील त्या कॉलेजच्या ऑफिशियली 3 पट त्या विद्यार्थ्यांना भरायचे असते. म्हणजे मिनिमम 27 लाखापासून पुढे ज्या विद्यार्थ्याचं बजेट आहे तोही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कितीही कमी मार्क असले तर घेऊ शकतो. हा झाला महाराष्ट्राचा विषय. आता राहिला विषय कर्नाटकचा. तर सध्या कर्नाटकमध्ये जो कटआउट आहे तो 144 आहे. जर नीट रिड्युसिंग कटआउट आला तर तो तुम्हाला 113 पर्यंत येईल. पण सध्या आपण आता जी वार्ता करूया आजच्या व्हिडिओमध्ये त्यावरती दुसरा सेपरेट व्हिडिओ उद्याच्याला येईल जो कटआउट खाली आल्यानंतरचा. आजच्या व्हिडिओमध्ये 144 मार्क आहेत किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक राज्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन ओपन होईल आणि त्यांना पुन्हा एकदा नवीन संधी उपलब्ध करून दिली जाईल ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं नाही. जर समजा कटआउट नाही खाली आला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी फीज मध्ये पण सीट उपलब्ध होईल. पण जर कटआउट खाली आला तर त्या ठिकाणी तुम्हालाही साधारण 16, 17, 18, 20 लाख, 22 लाख जे पण काय असेल पॅकेज त्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी संधी उपलब्ध होतील. त्या ठिकाणी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. BHMS ज्या विद्यार्थ्यांना 144च्या वरती मार्क आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना बजेट कमी आहे अशा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी BHMS ची पण कॉलेज उपलब्ध आहेत. त्यानंतरचा जो स्टेट येतं ते मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये सध्याला जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपल्याला 144 नुसार 144 नुसारच कॅल्क्युलेट केला जातो. तर त्यानुसार तुम्हाला 13 ते 18 लाखापर्यंत पॅकेज उपलब्ध आहे. त्यानंतरचं जे स्टेट आहे ते पंजाब. पंजाब स्टेटमध्ये आपल्याला SC ST OBC साठी 113 मार्क आणि जनरल कॅटेगरीसाठी 144च्या वरती मार्क आहेत. त्या विद्यार्थ्यांना 100% त्या ठिकाणी सीट उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्हाला इयरली फी 2,45,000 रुपये स्टार्टिंग पहिल्या वर्षी असते आणि त्यामध्ये 10% इन्क्रीमेंट होतं दरवर्षी. त्यानुसार तुमचं साधारण पॅकेज जे आहे ते 12 ते 12.5 लाखापर्यंत जातं. त्याच्यानंतरचं तुमचं जे स्टेट आहे ते येतं UP मध्ये मित्रांनो तुम्हाला सेम ऍज इट इज आहे की जे विद्यार्थी SC ST OBC 113 आणि जनरल साठी 144 या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये मिनिमम जे पॅकेज आहे UPचं ते 2,05,000 रुपये स्टार्टिंग फीज आहे. म्हणजे समथिंग तुम्हाला 9,20,000 ते 13-13.5 लाखापर्यंत त्या ठिकाणी पॅकेज उपलब्ध आहेत. त्याच्यानंतरचं जे स्टेट आहे मित्रांनो ते आपल्याकडं उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये सध्या 2 कॉलेजमध्ये सीट उपलब्ध आहेत. एक आहे मंजिरा देवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि दुसरं आहे हरिद्वार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. या दोन्ही कॉलेजची फी जी आहे ते 2,75,000 आहे. म्हणजे समथिंग तुम्हाला 12.5 लाख रुपये याही ठिकाणी पॅकेज उपलब्ध आहे. तर मित्रांनो केरळ आहे, तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे या ठिकाणी समथिंग तुम्हाला जे आहे ते 2-2.5 लाखापासून ते 3 लाखापर्यंत फीज उपलब्ध आहेत. जे हे मोठे मोठे स्टेट आहेत ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातून या ठिकाणी ऍडमिशनसाठी घ्यायला जातात. तर मित्रांनो तुम्हालाही ऍडमिशन अजून मिळालेलं नाही आणि तुम्हाला घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही आमचं काउन्सिलिंग डायरेक्ट जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप ऍडमिशन रजिस्ट्रेशन पासून ते तुम्हाला हॉस्टेलला सोडेपर्यंत ही पूर्ण जबाबदारी आम्ही घेतोच. पण एवढ्यापर्यंतच आमची जबाबदारी थांबत नाही. तर आम्ही तुम्हाला पास आउट होस्तर म्हणजे 5 वर्षाची सेवा देणारं पहिलं आमचं काउन्सिलिंग सेंटर आहे की जो विद्यार्थ्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तो पास होत नाही तोपर्यंत आम्ही तुमची गॅरंटी घेतो की तुमच्या सोबत राहण्याची. तर मित्रांनो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा अजूनही केलं नसेल तर. आज या ठिकाणी आमच्या काउन्सिलिंगचं नाव आहे सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर. म्हणजे आमच्या नावातच सद्गुरू आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपरंट प्रोसेस हवी असेल, तुम्हाला सर्व्हिस चांगली हवी असेल
आज समाजामध्ये बरेच काउन्सिलिंग सेंटर्स आहेत की ज्या ठिकाणी लूटमाट केली जाते आणि विद्यार्थ्यांना ऍडमिशन शेवटी दिलं जात नाही. तर अशा ठिकाणी फसण्यापेक्षा तुम्ही एक चांगल्या ठिकाणी या. तुम्हाला माझ्याकडून 1-to-1 सर्व्हिस दिली जाईल. त्यामध्ये कुठेही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, नीटचा कटआउट खाली आल्यानंतर पुन्हा एकदा त्यावरती आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. त्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आपण वेगळी देणारच आहोत. पण सध्याची जी नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशन नुसार आपण ही प्रोसेस सांगितलेली आहे. आतापर्यंत जे आपण गेस केलं होतं, ज्या गोष्टी आपण लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवल्या होत्या, त्या पद्धतीनं आतापर्यंत घडत आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण ऍडमिशन दिलेले आहेत. आतापर्यंत आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्सली सांगितलं होतं, की तुला ऍडमिशन स्टेट कोट्यातून मिळू शकतं. त्या विद्यार्थ्यांना आपण 100% दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना सांगितलं नव्हतं, त्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळालेलं नाही. आता आपण सांगितलं होतं, की मागचा व्हिडिओ आमचा खूप व्हायरल झाला होता. त्यामध्ये सांगितलं होतं, की नीटचा कटआउट खाली येणार आणि नवीन ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार. त्यातलं एक आज झालेलं आहे, की नवीन ऍडमिशन परत पुन्हा सुरुवात झालेली आहे. एक राउंड परत एक्सटेंड झालेला आहे. आता कटआउटचा जो निर्णय आहे, तो आपण उद्यासाठी किंवा परवापर्यंत ठेवूया. कारण त्यामध्ये खूप मोठं विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.